नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फायनान्स वर्ल्ड मराठी यूट्यूब चॅनलवर. फक्त 10 मिनिटात तुमचं डीमॅट अकाउंट उघडू शकतं. हो, हे खरं आहे. नक्कीच उघडू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीमॅट अकाउंटबद्दल संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? डीमॅट म्हणजे डीमॅटेरियलाइज्ड अकाउंट. सोप्या भाषेत सांगायचं तर डीमॅट अकाउंट म्हणजे तुमच्या शेअर्सची ऑनलाईन तिजोरी. जसं आपण बँक अकाउंटमध्ये पैसे ठेवतो तसंच डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, ETFs डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवले जातात. डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी काय लागते? डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी काही बेसिक डॉक्युमेंट्स लागतात. पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID, बँक अकाउंट, सिग्नेचर. ही सर्व माहिती तयार असेल तर अकाउंट ओपनिंग माहिती तयार असेल तर अकाउंट ओपनिंग प्रोसेस खूप सोपी होते. डीमॅट अकाउंट कुठे उघडू शकतो? आजकाल अनेक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ झिरोधा, ग्रो, एंजल वन, अपस्टॉक्स, ICICI डिरेक्ट. तुमच्या गरजेनुसार प्लॅटफॉर्म निवडू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आता पाहूया डीमॅट अकाउंट कसं उघडायचं. स्टेप 1. सर्वात आधी ॲप किंवा वेबसाईट ओपन करा. स्टेप 2. मोबाईल नंबर आणि ईमेल OTP टाकून व्हेरीफाय करा. स्टेप 3. त्यानंतर पॅन कार्ड डिटेल्स भरा. बेसिक माहिती ऑटोफेच होते. स्टेप 4. आधार KYC करा. रेजिस्टर्ड मोबाईलवर OTP येईल. स्टेप 5. बँक अकाउंट लिंक करा. अकाउंट नंबर आणि IFSC कोड लागेल. स्टेप 6. सेल्फी आणि सिग्नेचर अपलोड करा. स्टेप 7. कधीकधी छोटं व्हिडिओ व्हेरिफिकेशन करावं लागतं. स्टेप 8. आणि बस, काही तासात किंवा 1 ते 2 दिवसात तुमचं डीमॅट अकाउंट ॲक्टिव्हेट होतं. डीमॅट चार्जेस. आता चार्जेस समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 1. अकाउंट ओपनिंग चार्जेस. काही ब्रोकर्स फ्री अकाउंट ओपनिंग देतात. 2. AMC चार्जेस. अकाउंट मेंटेन करण्यासाठी ॲन्युअल चार्जेस लागू होऊ शकतात. 3. ब्रोकरेज चार्जेस. शेअर्स बाय किंवा सेल करताना चार्ज लागू होतो. 4. DP चार्जेस. शेअर्स सेल करताना काही ब्रोकर्स DP चार्जेस घेतात. फायदे. डीमॅट अकाउंटचे फायदे काय? पेपरलेस इन्व्हेस्टिंग, फास्ट बाईंग आणि सेलिंग, सेफ स्टोरेज, IPO मध्ये अप्लाय करता येतं, म्युच्युअल फंड्स इझिली इन्व्हेस्ट करता येतात. रिस्क्स, वॉर्निंग, पण लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये रिस्क कायम असतो. चुकीचं ट्रेडिंग केल्यास नुकसान होऊ शकतं. ओव्हर ट्रेडिंग टाळा. कोणाच्याही टिप्स ब्लाइंडली फॉलो करू नका. इन्व्हेस्ट करण्यापूर्वी नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. डीमॅट अकाउंट उघडणं सोपं आहे, पण योग्य नॉलेजशिवाय इन्व्हेस्टिंग करणं धोकादायक असू शकतं. म्हणून आधी शिका, मग इन्व्हेस्ट करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी फायनान्स वर्ल्ड मराठी बघत रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.